रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खतांचा तुटवडा आहे। चिपळूण तालुक्याला देखील रासायनिक खतांची जी गरज आहे ही भागवली जात नाही। शेतकऱ्यांना इथं शॉर्टेज पडलेलं आहे, खतच मिळत नाही। म्हणून मनसेने धडक दिलेली आहे ही कृषी विभागाला दिलेली आहे आणि हे सगळे कार्यकर्ते हे मनसेचे कार्यकर्ते आहेत। काय जाब विचारला इथं अधिकाऱ्यांना? ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो त्या विचारलं बट अजूनपर्यंत खत का मिळालं नाही, तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं सगळी दिली। आज जवळजवळ नाही म्हटलं तर 1800 टन ते बोलते आम्ही पुरवठा झाला पाहिजे, त्यापैकी 600 टन फक्त आला। 1200 टनचा पुरवठा अजून झालेला नाही। फक्त आता देतो उद्या देतो असंच आम्ही बोललो, लेखी स्वरूपात आम्हाला द्या, ते सुद्धा ते द्यायला तयार नाही आहेत। त्यासाठी आम्ही जर 2-4 दिवसात दिलं नाही तर आम्ही तिथे जाऊन गुरच बांधणार असं आम्ही त्या दम दिलेला आहे। किती हे सगळं आता शेती फुललेली आहे आणि किती गरज आहे आणि अधिकारी काय सांगतात? तालुक्याचं जर क्षेत्र बघितलं तर 2000 टनाची गरज आहे त्यांच्याकडे। आता ते सांगतायत की अंदाजे बोलतात, एकदा म्हणतात लेखी अंदाजे म्हणतात 600 टन आलं, एकदा म्हणतात 700 टन आलं। म्हणजे त्यांच्याकडे योग्य माहिती त्यांच्याकडे नाही आहे। निव्वळ शेतकऱ्यांना, कोकणातल्या शेतकऱ्याला फसवण्याचं काम चालू आहे। इथे पाठपुरावा इथं कोणी करत नसल्यामुळे ती शेतकऱ्यांना थातूरमातूर उत्तर देऊन आपली वेळ मारत आहेत। आणि अक्षरशः इथे जर शेतीची कामं चालू झालेली आहेत, जर आत्ता या 2-3 दिवसात जर खत पुरवठा झाला नाही तर आता 2 दिवसामध्ये जर अवेलेबल त्यांनी केलं नाही तर आम्ही इथे गुरु बांधू किंवा ऑफिसला टाळ मारण्याची आम्ही त्यांना आता एक इशारा दिलेला आहे। कशी संकटात सापडते शेती? ऐन वेळेला खतं मिळत नाही। मूळ मुद्दा कोकणामध्ये 4 महिने एवढाच पाऊस पडतो, 4 महिन्यासाठीच आम्ही शेती करत असतो इथले। आणि पावसावर अवलंबून असणारा आमचा सगळा कोकण विभाग आहे। तर त्यांना आम्ही जो प्रश्न विचारला की ते म्हणतो तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी किती टन खत मागवतो, ते म्हणतात 1800 टन आमचं खत येतो। 1800 टन खत याचं चिपळूणला किती आलं, त्याच्यामध्ये तिथं 600 आला, एकदा म्हणतात 700 आला, एकदा म्हणतात आम्हाला माहिती नाही, अशी सर्व ती उडवाउडीची उत्तरं देत होते। पण ज्या पद्धतीने कोकणामध्ये 25 मेला ज्यावेळी शेती चालू होते त्याच्या अगोदरच आम्हाला त्यांना म्हणणं होतं की तुम्ही त्याच्या अगोदरच इथं खत अवेलेबल करायला पाहिजे, की खत उपलब्ध करून ठेवायला पाहिजे। आज त्यांनी दाखवलं आम्ही की 13/6चं पत्र दिलं, आता ते पाठपुरावा करतात। ज्यावेळी शेती लावणीची वेळ आली तेव्हा ते खताचा पुरवठा करतात। आज त्यांनी असं उत्तर दिलं की 26 तारखेला रॅक लागणार आहे, आम्ही तुम्हाला 28 तारखेपर्यंत खतं देऊ। पण आम्ही त्यांना असं दिलेलं आहे की 28 तारखेपर्यंत नाही, जर 26 तारखेला रॅक आली तर रातोरात तो खत तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये डिवायडेड केलं पाहिजे, शेतकऱ्यांना खत मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही सांगितलं। किती शॉर्टेज आहे तुमच्या इथे? काय शॉर्टेज आहे? मुळात हे कृषी विभागाचं तालुकास्तरीय ऑफिस आहे। या ऑफिसमध्ये आम्ही गेलो असताना तिथं पाहिलं एक गोष्ट मुळात लय महत्त्वाची जी खराब वाटली की त्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचं लेखी मागणी किंवा लेखी अर्ज वरच्या ऑफिसला केलेलेच नाहीत। आणि आज जे ते सांगतायत 600 टन आत्तापर्यंत आले खत, कोणत्याही प्रकारे यांच्याकडे त्या कागदोपत्री कोणतेही यांच्याकडे स्टॉक्स नाहीत किंवा काही नाही, वाटप कोणाला केलं त्याची माहिती नाही, कुठल्या सोसायट्यांना दिलं याबद्दल काय आम्हाला माहिती ते लोक उपलब्ध करूच शकले नाही गेले 2 तास बसून सुद्धा। त्यामुळे आम्ही आता शेवटी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। काय परिणाम होतोय सगळा? आता सध्या किती शेती फुललेली आहे आणि किती गरज निर्माण झालेली आहे? 25% शेती फुललेलीच आहे, लावायच्या ह्याच्यावर आलेलीच आहे, दाढीवर आलेली आहे। पण एकाही एरियात नेमक्याच खतं मिळालेली आहे आणि खरोखर शेती करतात त्यांना खतं मिळालेलीच नाही। सावर्डा म्हणा, कोंडमळा म्हणा, पोपळी म्हणा, ह्या ठिकाणी खरोखर लावणी करतात त्यांना शेतीच नाही, खतच नाही मिळालेलं आहे। असं आता शेतीला खतं मिळत नाहीत, अशा व्यवस्थेत जर शेती पिकली तर नुकसान किती होईल? भयंकर नुकसान होईल, पिकणारच नाही एक परिस्थिती। का यंदा पाऊस जास्त झालेला आहे, पहिल्यांदाच पाऊस पडलेला आहे। जर सुकं पाहिजे तेव्हा काही पेरा झालेला नाही, सगळा पेरा ओल्यावरच झालेला आहे आणि घाटासारखी माती इकडे नाही, सगळा खडखडत आहे। बुरुमच्या हिशोबात सगळे इकडे शेती आहे, त्यामुळे काही शेती यंदा पिकण्यातली नाही। खत वेळेवर नाही दिलं तर अजिबात। आणि एकरी किती देतात ते? जर एकरी आपल्याला जर शेती लावलेली आहे त्याला उत्पन्न किती देतात? 27 रुपये। त्याच्यात खत तरी येतं काय तुम्ही सांगा? शेतकऱ्यांनी काय करायचं? मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला रासायनिक खतांची गरज आहे। सध्या पाऊस लवकर झाला आहे, पिकं आहेत ही फुललेली आहेत। अशा वेळेला जर आवश्यकतेनुसार जर ही खतं मिळाली नाहीत तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। यामुळेच मनसे कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे, मात्र अधिकाऱ्यांजवळ उत्तर नाहीत। पुढे जर्नलिस्ट चरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।